मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला पुन्हा इशारा दिलाय। आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, त्यामुळे सरकारनं वेळ काढूपणा न करता तात्काळ आरक्षण लागू करावं असं जरांगे म्हणाले। 2 वर्ष सरकारला दिलाय, त्यामुळे मी देवेंद्र फडणवीसने मला इथं गोळ्या जरी घातल्या तरी मी उठत नसतो। थोड्या मागणीची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही। निवेदन दिलेलं आणि 4 महिने झालं सरकारला, मग त्याला तो दखल घेत नाही निवेदनाची। सरकारला बेकायदा का म्हणत नाही तो याच्या करता सरकार बेकायदा आहे म्हणून मुख्यमंत्र्याला फोन करून सांगितलं मुंबईला आम्हाला यायचं नाही 4 महिन्यापूर्वी। याचिका करता का म्हणत नाही? बोगस सरकार आहे, बोगस मुख्यमंत्री आहे। 4 महिने झालं सांगितलेलं फोन करून, तरी पण याने मुद्दाम शांतता अशांतता मुंबईची राज्याची बिघडली। माझ्या जर एका पोराला जर लागलं तर पुन्हा महाराष्ट्र कधी सुरू होणार नाही। मराठी जर एका पोराला काठी लागली तर पुन्हा मुंबईसह महाराष्ट्र कधी सुरू होणार नाही। माझ्या पोराला दादागिरी करायची नाही, हे मी सरळ सांगतो। माझ्या पोराची काही चूक नाही। आम्ही तुम्हाला 2 वर्षापासून सांगतो आरक्षण द्या। माझ्या जातीची पण काही चूक नाही। माझ्या जातीला इतकी अडत करता तुम्ही, आमचं आरक्षण असून देत नाहीत। मी आंदोलनाच्या अगोदर 1 महिना सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस पोलिसाचा वापर कार्यकर्ता म्हणून करतो। देवेंद्र फडणवीस पोलिसांचा वापर कार्यकर्ता म्हणून करतो। त्यांचे काही लोक आमच्यात घालून तेच हुलडबाजी करणार आणि आमच्या आंदोलकावर घालणार। ते आमचे कार्यकर्ते नाही आहेत, त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस असणारे। हैदराबाद गॅजेट लावण्याची सरकारची तयारी सुरू झाली तर आनंदाची गोष्ट आहे, आम्ही त्यांचं कौतुक करू। पण मला 17 संस्थान पण पाहिजे। आपण बोलू नये, आपण अर्धवट का नसतं आपलं। 17 संस्थांचे गॅजेटियर पाहिजे। पश्चिम महाराष्ट्र माझा पुरा बसतो, मराठवाडा पण आहे, मला 17 संस्थान पण पाहिजे। केसेस पण पूर्ण मागे पाहिजे सरसकट। मला बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकरी आणि आर्थिक निधी पण पाहिजे। मी एकही गोष्ट त्यातली सोडणार नाहीये। तुमच्या एका चुकीमुळं देशाला डाग लागू शकतो। फडणवीस साहेब, तुमच्या एका चुकीमुळं, तुमच्या आडमुठ्यापणामुळं, तुमच्या बालिश बुद्धीमुळं, तुमच्या आडमुठ्या बुद्धीमुळं, तुमच्या देशाने भरलेल्या बुद्धीमुळं, मराठ्यांविषयी तुम्हाला आकर्ष आणि द्वेष असल्यामुळं, या बुद्धीपायी तुमच्या अशा संकुचित बुद्धीपायी देशाला डाग लागू शकतो। मोदी साहेबांना डाग लागू शकतो, अमित शाह साहेबांना डाग लागू शकतो। ते लागू देऊ नका, पुढचा काळ अवघड होईल।